लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे। लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षक रत्न पुरस्कारांसाठी गुणवत्तावान शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। सोलापूर जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार योजनेत प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन आणि वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार दिले जातात, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। सोलापूर जिल्हा एवढा मोठा आहे, 3000 शाळा आहेत आणि आपण 11 शिक्षकांना पुरस्कार देतोय। त्यामध्ये ज्युनियर कॉलेज, माध्यमिक, प्राथमिक, सिनियर कॉलेज, क्रीडा शिक्षक, नवोपक्रम शिक्षक, APJ अब्दुल कलाम पुरस्कार, अशा 11 प्रकारचे पुरस्कार आहेत। आणि त्या मानाने जेवढ्या एंट्रीज यायला पाहिजेत, प्रस्ताव जेवढे यायला पाहिजेत तेवढे प्रस्ताव येत नाहीत, असा अनुभव यायला लागला 2 वर्षापासून। 2 वर्षापूर्वीपर्यंत 11 पुरस्कारांसाठी 400 पर्यंत प्रस्ताव येत होते आणि त्या ग्रंथालयातले किंवा इतरत्र कुठल्याही ग्रंथालयातले किती पुस्तकं तो शिक्षक वाचतो याचे सगळ्यांचे बारकाईने निरीक्षण करून आपण ते पुरस्कार देतोय। त्यामुळे ज्या शिक्षकांना हा पुरस्कार मिळतो त्याला इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार मिळाल्याचा जास्त आनंद वाटतो। विशेषतः आम्ही तुम्हाला कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं असतं, पण सगळे लोक काही कार्यक्रमाला येऊ शकत नाही। आमचा आग्रह राहील तुम्ही या, आशा करता या की काही शिक्षकांनी आम्हाला असे रिमार्क दिले, पुरस्कार मिळाले, आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, परंतु आम्हाला का पुरस्कार दिलेला कोणी सांगतच नाही। नुसतं नाव पुकारतात, शाळेचं नाव पुकारतात, गावाचं नाव पुकारतात आणि पुरस्कार घेऊन खाली येतो। पण आम्ही पुरस्काराचं नाव डिक्लेअर केल्यानंतर या शिक्षकाच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे आपण त्यांना पुरस्कार देतोय याची सविस्तर माहिती देतोय। या पत्रकार परिषदेस अविनाश जोशी, अर्चना जगताप, दीपाली कोठारी, तानाजी माने आदींची उपस्थिती होती।